महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाची शक्यता आहे, तर बांगलादेशचे पुढील राष्ट्रपती कोण असतील? मास्टर लिस्टवरच्या 25 विजेत्यांची घर संपली आहे, तर RBI 5 ऑगस्ट रोजी मोठी घोषणा करणार आहे. पिंक ई रिक्षा योजनेचं अनुदान 40% वाढवण्यात आलेलं आहे, तर जसप्रीत बुमराहनं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. भूमी पेडणेकर ट्रोल झाली आहे, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 3 ऑगस्ट वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी पावसाची. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये पुढच्या 5 दिवसात मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं विविध जिल्ह्यांसाठी ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी केलाय. हवामान खात्यानुसार मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसरासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. नंदुरबार, नाशिक घाट परिसर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. 2 ऑगस्ट रोजी रायगड, पुणे घाट परिसर, सातारा घाट परिसर, रत्नागिरी, कोल्हापूर, अकोला, वाशिम, अमरावती, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. 3 ऑगस्ट रोजी रत्नागिरी, सातारा घाट परिसर, बुलढाणा, अकोला, अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट लागू राहील. 4 ऑगस्ट रोजी बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये 5 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात बांगलादेशची. बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी 2 आठवड्यांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आता बांगलादेशमध्ये पुढे अध्यक्ष कोण होणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. बांगलादेशच्या सत्ताधारी पक्ष BNPच्या अधिकाऱ्यांनी एक बैठक घेतली. या बैठकीत BNPनं पंतप्रधान तारिक रहमान यांना अध्यक्षपदासाठी उमेदवार निवडण्याचे अधिकार दिलेले आहेत. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात म्हाडाच्या मास्टर लिस्टची. म्हाडाच्या मास्टर लिस्टवरील सोडतीत यापूर्वी विजेते ठरलेल्या पण घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या 25 जणांची घर अखेर थांबली आहे. त्यांना लॉटरीत लागलेल्या घराचं क्षेत्रफळ मोठं असल्यानं फरकाची रक्कम भरणं आवश्यक होतं, मात्र त्यांना ती रक्कम भरता न आल्यामुळे घर मिळालं नव्हतं. म्हाडाकडे आता त्यांना देय असलेल्या 300 चौरस फूट क्षेत्रफळाची घरं उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे तात्काळ लॉटरीद्वारे त्यांना घरांचं वितरण करण्यात आल्यामुळे त्यांची घर आता संपली आहे. हक्काचं घर त्यांना मिळालंय. उपकर प्राप्त इमारतीमधील ज्या भाडेकरू किंवा रहिवाशांना निष्कासन सूचना देऊन इमारत रिकामी करण्यात आलेली आहे, त्यांच्या मूळ इमारतीचा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण या कारणामुळे पुनर्विकास शक्य नाहीये. तसंच उपकर प्राप्त इमारती पुनर्रचित झालेल्या आहेत, मात्र कमी गाळे बांधण्यात आले आहेत. अशा मूळ भाडेकरू रहिवाशांना हक्काचं घर देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्ट सोडत काढण्यात येते. म्हाडानं डिसेंबर 2024 मध्ये 265 घरांची आणि एप्रिल 2025 मध्ये 100 घरांची संगणकीय सोडत काढली. यामध्ये 300 ते 750 चौरस फुटांच्या घरांचा समावेश होता. मात्र अनेक जण 300 चौरस फुटाच्या घरासाठी पात्र होते, त्यामुळे त्यांना लॉटरीत लागलेल्या मोठ्या घरासाठी वाढीव क्षेत्रफळाचे पैसे भरावे लागतात. अनेकांची मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना घराचा ताबा घेता आला नव्हता. पॉडकास्टची चौथी बातमी भारतीय रिझर्व्ह बँकेची. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरण समितीची बैठक 3 ते 5 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या बैठकीत रेपो दरासह अनेक महत्त्वाचे आर्थिक निर्णय घेतले जातील. बहुतेक अर्थतज्ज्ञांच्या मते RBI रेपो दर अपरिवर्तित ठेवेल आणि सध्याचा व्याजदर कायम ठेवेल. तज्ज्ञांच्या मते वाढती महागाई, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, पश्चिम आशियातला सध्याचा तणाव आणि मॉन्सूनची परिस्थिती यांची भीती लक्षात घेता
RBI सध्या कोणतंही मोठं पाऊल उचलण्याऐवजी प्रतीक्षा करा आणि पहा म्हणजेच वेट अँड वॉच हे धोरण अवलंबते. पॉडकास्टची 5वी बातमी पिंक ई रिक्षा योजनेची. महाराष्ट्र सरकारनं महिलांना आत्मनिर्भर बनवून सक्षम करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. राज्य सरकारनं पिंक ई रिक्षा या योजनेत सुधारणा करून शासकीय अनुदान 20% 40% वाढवलंय. मात्र या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या ही 10,000 5,000 कमी करण्यात आलेली आहे. गरजू महिलांना रोजगाराच्या चांगल्या संधी, आर्थिक सक्षमीकरण आणि सुरक्षित उपजीविका उपलब्ध करून देणं हा या योजनेचा उद्देश असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. या योजनेअंतर्गत ई रिक्षा खरेदी करणाऱ्या पात्र महिलांना राज्य सरकारकडनं 40% अनुदान मिळेल. उर्वरित 60% खर्च लाभार्थ्याला स्वतः उचलावा लागेल. पॉडकास्टची 6वी बातमी क्रीडा विश्वातनं. 2 दिवसांपूर्वी तंदुरुस्ती तपासणीत पास झालेल्या जसप्रीत बुमराहला रविवारी दुखापतीमुळेच श्रीलंकेच्या विरुद्धच्या कसोटी मालिकेमधनं माघार घ्यावी लागलीय. गुडघ्याच्या दुखापतीमुळे तो पूर्णपणे बरा झालेला नाहीये. त्याला श्रीलंकेविरुद्धच्या 2 सामन्यांच्या मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जसप्रीत बुमराह याला दुखापत झाली, त्यामुळे इंग्लंड विरुद्धच्या 3ऱ्या एकदिवसीय सामन्यामधनं त्याला माघार घ्यावी लागली होती. पण सुरुवातीला ही दुखापत तितकीशी गंभीर स्वरूपाची असेल असं वाटलं नव्हतं. पण बंगळुरू इथे सेंटर ऑफ एक्सलन्समधील क्रीडा विज्ञान टीमनं याकडे विशेष लक्ष दिलं. तसंच ही दुखापत आणखी मोठी होऊ शकते हे त्यांना समजलं. त्यामुळे जसप्रीत बुमराहला श्रीलंकन संघाविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पॉडकास्टची शेवटची बातमी अभिनेत्री भूमी पेडणेकरची. अभिनेत्री भूमी पेडणेकरनं नुकतीच भगवान शिवाची पूजा केली. मात्र ही पूजा करणं तिच्यासाठी वादाचं कारण ठरलंय. भूमीनं मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर जल अर्पण करताना काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंना कॅप्शन देत तिनं लिहिलं होतं, श्रावणाच्या सुरुवातीला मी सोप्या आयुष्याची नाही तर ते शालीनता आणि हिमतीनं जगण्याच्या शक्तीची प्रार्थना करते. हर हर महादेव. या पूजेसाठी भूमीनं कॅज्युअल लुकमध्ये ब्लॅक टी शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. मात्र मंदिरात पूजेदरम्यान तिच्याकडनं एक चूक घडली जी नेटकर यांच्या नजरेतनं सुटली नाहीये. शिवलिंगावर जल अर्पण करत असताना भूमीनं तिचे सनग्लासेस काढले नव्हते आणि या गोष्टीवरनंच तिला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.